जैन मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती रजिस्ट्रेशन आहे, तर ते सध्या बघा सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं जे काही NCL प्रमाणपत्रा संदर्भात बऱ्याचशा उमेदवारांची विचारणा होत होती. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने या ठिकाणी प्रसिद्धी निवेदन आलेलं आहे. तर ह्या निवेदनामध्ये बघा इथं जे काही म्हटलेलं आहे, शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 14/5/2025 पर्यंत असेल, तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. सदर पोहोच पावतीनुसार मिळालेले NCL प्रमाणपत्र या टेट परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. अशा पद्धतीचं हे जे काही आजच्या दिवसाला सध्या आयुक्तांच्या वतीने या ठिकाणी 12/5/2025 ला हे जे काही निवेदन आहे, प्रसिद्धी पत्रक आहे, तर ते सध्या NCL धारकांसाठी सध्या इथं आलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की मागे देखील सध्या सूचना ह्याच्यामध्ये देण्यात आली होती. ज्या उमेदवारांचं NCL प्रमाणपत्र सध्या काढलेलं नसेल, तर त्यांना जे काही अर्ज प्रक्रिया असेल, तर ती अर्ज प्रक्रिया बघा करून द्यायची होती आणि त्यांना जे काही पोहोच पावती असेल, तर त्या पोहोच पावतीच्या आधारावर टेट 3 परीक्षेसंदर्भात जी काही अर्ज प्रक्रिया होती, तर ती देखील तिथं बघा झालेली होती. आता ह्याच्यामध्ये 14/5/2025 पर्यंत जी पोहोच पावती आहे, तर ती पोहोच पावती सध्या बघा ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता ह्याच्यामध्ये पोहोच पावतीच्या ह्या ठिकाणी आधारावर NCL प्रमाणपत्र या टेट परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील जे काही भरती प्रक्रिया आहे, तर त्या भरती प्रक्रियेमध्ये ते सध्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर ज्या उमेदवारांनी अर्ज सध्या बघा केलेला असेल आणि त्यांच्याजवळ पोहोच पावती असेल, तर त्या उमेदवारांना NCL प्रमाणपत्राचा जो काही सध्या बघा फायदा आहे, तर तो फायदा त्या ठिकाणी त्यांना होणार आहे. तर सध्या हे महत्त्वाचं जे काही शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट 3 परीक्षा संदर्भात जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन टॅब सध्या सुरू आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांना NCL प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी निर्माण होत होत्या आणि त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं जे काही खुलासा आहे, तर तो खुलासा आयुक्त कार्यालयाच्या वतीने इथं बघा करण्यात आला आहे. आता ह्या संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्ही नक्की करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन केलं जाईल. तर सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहे. व्यवस्थित सुरळीत जे काही वेबसाईट सुरू आहे, ते व्यवस्थित तुम्ही करून घ्या. ज्या काही अडचणी येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याच्यावर योग्य ते सोल्युशन सध्या बघा तुमच्यापर्यंत दिलं जाईल. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. आगामी संपूर्ण जे काही माहिती असेल, अपडेट असेल लेटेस्ट, ती तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. आता ज्या उमेदवारांचं NCL प्रमाणपत्र या ठिकाणी काढलं नसेल, तर त्या संदर्भात बघा कोणत्याही प्रकारची पुढची जी काही अपडेट असेल, तर ती अपडेट सध्या तरी आलेली नाही. हे फक्त ज्या उमेदवारांचं NCL प्रमाणपत्र काढायला टाकलेलं होतं, त्यांच्या अनुषंगाने ही सध्या अपडेट आलेली होती. पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल. तर अशा प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.